नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणत असाल हे झाडावर चढून नेमका करायला लागलाय काय? तर विषय असा आहे, कोकणकर ज्या महिन्याची आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे मार्च, एप्रिल, मे, तर तो महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये मिळतो कोकणातील अस्सल रानमेवा। ह्याच रानमेव्यामध्ये मिळते कोकणकरांची सगळ्यात महाग भाजी म्हणजे 1000 रुपये किलो असणारी ही भाजी। तर हीच भाजी नेमकी काय आहे आणि कशी बनवतात हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। जेव्हा ह्या झाडाला एक 4-5 वाळल्या ब्या गावतील त्यावेळी ह्याच्या कच्च्या ब्या काढायला चालू करायचं। ही आहे वाळलेली बी। तर त्यावेळी ज्याच्या कडेला ज्या बघा त्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। तर तसे मी ब्या एक अर्धी पिशवी घेऊन आलेलो आहे आणि त्याची फळंसुद्धा त्याच्या बरोबरच आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या बी पासून हे फळ वेगळं करायचं। तर बघू शकता हे एवढ्या ब्या मी घेऊन आलो। त्याच्यात पिकलेलं काजू आहेत, कच्चं काजू आहेत, कच्च्या ब्या आहेत आणि वाळलेल्या ब्या पण आहेत। तर ही बघा ही बी, ही अशी असतील काजूची बी जी जून झालेली आहे आणि ह्यावेळी ही बी काढायची। तर आपण ह्या सगळ्या ब्या पार्सल आलेल्या आहेत आपल्याला तळगाववरनं, आमच्या पाहुण्याच्या गावाकडं। कारण माझी काही इथं काजूची झाडं नाही आहेत। तर ह्या ब्या आमच्या पाहुण्याने आज सकाळीच पाठवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडावर कशा ब्या असतात हे दाखवायसाठी मी माझ्या गावातल्या झाडांच्यावर जाऊन तिथे एक व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळाला। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तर हे बी पासून हे फळ बाजूला करायचं, कारण ह्याचं काही कामाचं नाही आहे। तर चला आपण पहिला या बी पासून हे फळ पहिला बाजूला करून घेऊ आणि बाकीचं तुम्हाला काय आहे पुढं ते मी तुम्हाला पुढे दाखवतो। तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे काजूचं बी फिरवल्यानंतर निघते। त्याच्यामध्ये मोठासं एवढं काही सायन्स नाही आहे। हा पिकलेला काजू पण त्याच झाडावर होता। आता ही बी मी फोडू शकत नाही, फोडली तर व्यवस्थित बी निघणार नाही। तर हे अशा प्रकारचे काजूसुद्धा खाल्ले जातात। तो गोड आहे का तुरट आहे ते अगोदर बघून घ्या। तर पिकलेले काजू पण मला 4-5 गावलेत, ते मी बाजूला ठेवतोय ज्यावर चटणी आणि मीठ लावून मी नंतर खाईन। तर सगळ्या बॅग काढून झाल्यात म्हणजे आता फक्त फळं बाजूला गेल्यात। अजून मेन काम बाकी आहे, जे काम भरपूर लोकांना जमत नाही। हे काम फक्त कोकणातल्या लोकांनीच करावं, ज्यांच्याकडे कुठलाही चाकू बिकू नसला तरीसुद्धा ह्या बीपासून ह्याचा गर बाजूला वेगळा करतात। तर मी तसं करणार नाही आहे, मी डायरेक्ट कट करणार आहे। कट करून हा गर बाजूला करणार आहे। तर चला दाखवतो तुम्हाला ह्या बीमधून गर कसा बाजूला काढायचा। तो गर काढताना ह्या बीमधून भरपूर चीक बाहेर येतो। मग हा ज्यावेळी चीक बाहेर येतो त्यावेळी तुमच्या हाताला लागतो आणि हात पूर्णपणे काळे होतात। हा चीक लवकर निघत नाही। तुम्ही हा साबणानं हात धुवा, निरम्यानं धुवा, न कशानं पण धुवा, हा चीक जात नाही। पूर्णपणे हात काळा होतो, महिनाभर हात काळा राहतो। त्यामुळे ह्या चिकापासून बाजूला होऊन हा गर काढावा लागतो। आता तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे, त्यामुळं मी काय केलं तर हे हँडक्लोज आणले, यूज अँड थ्रो हँडक्लोज, आणि हे हँडक्लोज वापरून मी ही बी काढणार आहे। तसंच आपण तर सगळी तयारी झाली आहे। चला दाखवतो बी कशी कट करायची। बघा बीचे 2 तुकडे केलेत आपण। हे बीचे 2 तुकडे झाल्यावर याच्यामध्ये हा आत काजूगर आहे जो आपण सेपरेट करायचा आहे। तो सेपरेट कसा करायचा पण केलेला आहे। या तुकड्यातनं बाजूला कसा गर करायचा तर हे कोणतेही एखाद्या टोकदार सहाय्यानं हा असा गर बाजूला काढून घ्यायचा। हे याचं टलफर आहे आणि ह्या काजूगर आहे। ह्या काजूगरवर सुद्धा एक हे
छोटंसं असं आवरण असतं. हा प्युअर काजूगर तयार झाला. आपल्याला अजून भाजी करायला जर उशीर असेल तर थोडंसं तुम्ही हे पाण्यात टाकून ठेवू शकता. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण बाकीचा गर कसा काढायचा. खूप किचकट काम आहे आणि जास्त वेळ लावणारं हे काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की नवीन माणसाला जास्त सावधानगी घ्यावी लागते. कोकणातली माणसं अशी बघता बघता काढून रिकामी होतात. पण हे आता आपलं काम नाही आहे तसं, त्यामुळं थोडंसं सावधगिरीने काढत आहे. कारण याचा जो चीक जर आपल्या हाताला किंवा पायाला जर लागला तर याच्यामध्ये जखमसुद्धा होण्याची शक्यता असते. ह्याचा जर खूप कडक असतो. जसं आंब्याचा जर लागल्यानंतर जखम होते तसं ह्याचा जर लागल्यानंतर सुद्धा जखम होऊ शकते. तर तुम्ही बघू शकता आमचं काम जरा प्रगतीपथावरच आहे. मी आणि माझ्या मिसेसने बघा एवढे घर काढलेले आहे. आता मगाशी अर्धी पिशवी बी आणली होती, पण झाली केवढी बघा. ह्याचसाठी केला होता अट्टहास. हे म्हणण्याचं कारण फक्त एकच आहे, गेली 8 दिवस झाले ह्या भाजीची वाट बघत होतो आणि ही साफ करायला आणि सगळे ही बी बाहेर काढायला आम्हाला जवळपास 1.5 तास गेला. तर आता तुम्हाला चला दाखवतो कशा प्रकारे ही भाजी आमच्या घरात बनते. तर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये मसाला काय टाकायचा आणि कसा करायचा हे दाखवतो. तर 4 कांदा टोमॅटो हे मी चुलीत भाजायला ठेवल्यात. त्याच्याबरोबरच खोबरं पण टाकलं आहे. ह्या खोबऱ्याबरोबर आलंसुद्धा ह्या चुलीत टाकतो आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, हे नवीन वगैरे काय नाही आहे, हे जुनंच आहे. फक्त ह्या गोष्टी आपण विसरत चाललो आहे. तर लसूण पण टाकला आणि हे करण्यामागचा उद्देश तुम्हाला काय सांगतो, फक्त नाटकी म्हणून मी करत नाही. तर ज्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेतो ना तर त्यातला जो चव असते ती जागी होते. दुसरी गोष्ट, ह्या मसाल्याला आपल्याला तेलात जास्त भाजायची गरज पडत नाही. आणि तेल फक्त आपण हे मसाले भाजण्यासाठीच वापरत असतो. त्यामुळे कमी तेलसुद्धा वापरून तुम्ही ही भाजी करू शकता. आणि ह्या अशा पद्धतीने मी बऱ्याच भाज्या बनवल्यात आणि त्याची चवसुद्धा अप्रतिम होती. त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित चुलीत भाजून घेतलेल्या आहेत. आता तुमच्याकडं तुम्ही म्हणाल चूल नाही आहे तर मी गॅसवर भाजू का. आता बराच वेळा मी सांगितलेलं आहे की गॅसवर डायरेक्ट जर आपण कुठली गोष्ट भाजत असू तर त्याच्यामुळं कॅन्सर होण्याचा खूप जास्त धोका आहे. बऱ्याच लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितले. त्यामुळे सहसा टाळलं तर बरं होईल. जर तुमच्याकडे चूल असेल तरच असले उद्योग करायच्या नादाला तुम्ही लागा. तर तुम्ही बघू शकताय मी हे सगळ्या गोष्टी बाजूला घेतलेल्या आहेत आणि हे सगळं घेऊन मी ह्याचा मस्तपैकी मसाला बनवलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं तीळ, थोडंसं जिरंसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि त्याचा मसाला मी बनवून घेतला. तर आता चला बाकीच्या गोष्टीला सुरुवात करू. आणि चुलीवर मी इथे कढई घेतलेली आहे आणि ह्या कढईवर आपण सगळ्या गोष्टी बाकीच्या बनवून घेऊ. तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे. चमचा छोटाच आहे, नाहीतर म्हणाल की मगाशी म्हटला कमी तेलात आणि आता 2 चमचे टाकलेत. चमचा छोटा आहे.
तर तेल गरम झाल्यावर हा बघा आपण मगाशी मसाला बनवून घेतला आहे. ह्यात वेगळं असं काही नाही आहे. बाकीचा पुडीतला मसाला आहे ते काही टाकणार नाही आहे. एवढ्याच मसाल्यात मी बनवतो आहे. तीळ जिरं पण अगदी कमी प्रमाणात आहेत. आता तुम्ही म्हणाल मसाला तर जास्त काय असा मसाला नाही आहे. ज्या गोष्टी आपण कापून टाकणार होतो त्या मी फक्त भाजून पेस्ट करून घेतलं. तर तेल कडकडीत तापलं आहे आणि त्याच्यात हा मसाला मी टाकला आहे. मसाला काय एवढा जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण ह्या सगळ्या गोष्टी चुलीत भाजून घेतल्यात. चुलीव करण्याचा अजून एक मला फायदा काय वाटतो माहिती आहे काय, जाळ ज्यावेळी असा झणझणीत लागतो की नाही त्यावेळी मसाला भाजायला किंवा कांदा भाजायला लय भारी वाटते आचार्याला. कारण असा धगधगता जाळ फक्त चुलीत मिळते. तर असं मी ह्या मसाला हळूहळू भाजून घ्यायला लागलो. ह्या मसाल्यानं स्वतःचं तेल सोडलं की आपण हा मसाला भाजायचा बंद करणार आहे. तर 1-2 मिनटात झाकण असं ठेवून आपण हा मसाला भाजून घेतला आहे. तर हळूहळू मसाल्यानं तेल सोडायला चालू केलं आहे त्याचं, आणि हे तेल सुटले की आपण बाकीचं गोष्टी याच्यामध्ये टाकून घेऊ. तर मसाला व्यवस्थित भाजला आहे. जे थोडं पाणी उरलं होतं मसाल्याचं ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकतो आहे. चवीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला कसं पाहिजे. हळद टाकलेली आहे, ही सुद्धा घरगुती हळद आहे. आणि बाकी दुसरं काय टाकायचं नाही. ही आहे चटणी. झालं, हेच आपलं बाहेरचे काय जे पदार्थ टाकायचे होते ते झालेले आहेत. तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याच्यावर तुम्ही चटणीचा वापर करा. तर ह्या सगळ्या गोष्टी या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. हे सगळं करत असताना हा मसाला करपणार नाही खाली, याची दक्षता घ्या. तर तुम्ही बघू शकता मसाला आपला भाजून झालेला आहे. याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी मसाला भाजून होईल त्यावेळी जे आपण ह्याचे ग्रेव्ही होण्यासाठी जे पाणी वापरतोय तर ते पाणी गरम असलं पाहिजे. गरम पाणी वापरल्यामुळं ह्या मसाल्याची टेस्ट कमी होत नाही. तर आपल्याला पातळ किती पाहिजे, थिक किती पाहिजे त्यानुसार त्याची ग्रेव्ही ठेवा तुम्ही. आणि एक झाकण लावून 1-2-3 मिनटं याला एक उकळी आली व्यवस्थित की तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. तर तुम्ही बघू शकता त्यानं मसाल्यानं आपलं तेल एकदम व्यवस्थितपणे सोडलेलं आहे बाजूला. आणि आपला मसाला जवळपास भाजून झालेलाच आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली तयार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये काजू टाकून घेऊ. तर बघू शकता एवढे काजू झालेत. अर्ध्या पिशवीमध्ये जवळपास 300 ते 400 ग्रॅम आपल्याला काजू मिळालेत. बऱ्याच ठिकाणी हा काजू भाजला सुद्धा जातो तेलात आणि मग टाकला जातो, पण कोकणात एवढी नाटकी केली जात नाही. डायरेक्ट काजू टाकला जातो. ही प्रॉपर कोकणी डिश आहे. तर ह्या मसाल्यात सुद्धा आपल्याला ह्या ब्या थोड्याफार भाजून घ्यायच्या आहेत. आणि ह्या बीला सुद्धा भाजायला काही वेळ लागत नाही याच्यामध्ये, म्हणजे शिजण्यासाठी 5 मिनटं पुरेशी आहेत बिया टाकल्यानंतर. झाकण टाकून शिजवून घेतल्यानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर अशी झणझणीत उकळी आली आहे आणि हे आपलं काजूचं आमटी म्हणा, कुर्मा म्हणा, भाजी म्हणा ही तयार झालेली आहे. जास्त करून याची आमटी बनवतात, पण थोडं भाजीसारखं सुद्धा खायला पाहिजे म्हणून मी असं बनवलेलं आहे. आणि ही बघा 1000 रुपये किलो असणारी सगळ्यात महाग भाजी, जी फक्त आणि फक्त कोकणात मिळते जर फ्रेश पाहिजे असतील तर. तर सगळ्यात शेवट आपण करतोय कोथिंबीर टाकून, आणि आपली भाजी सजलेली आहे.
आणि मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी नेमकी कशी वाटली ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला ह्याची चवसुद्धा सांगतो. तर हे ताटात मी भाजी घेतली आहे आणि खायला सुरुवात करतो आहे. आणि असं लिंबू पिळून जबरदस्त ही भाजी लागते. आणि ही भाजी घेतली आणि आ हा 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 मगाचपासून गेली 3 ते 3.5 तास जी मेहनत केली ती शेवट रंगाला आली आणि भाजी एकदम खतरनाक झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.